मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजची माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण काही महिलांच्या खात्यावर या योजनेचा हप्ता गेल्या काही महिन्यांपासून जमा झालेला नाही. काही महिलांचे हप्ते नोव्हेंबरपासून, काहींचे डिसेंबरपासून, तर काही लाभार्थी महिलांचे हप्ते त्यानंतरच्या कालावधीत थांबले असल्याची माहिती समोर आलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार या योजनेतील मोठ्या संख्येने लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यात आली असून सुमारे 92 लाख महिलांना विविध कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आल्याचे सांगितले आहे. मात्र यामधील सुमारे 62 लाख महिला केवळ ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभापासून वंचित असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा उपलब्ध झाल्यास यातील पात्र महिलांना पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हप्ता बंद होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत? सर्वात मोठे कारण म्हणजे ई-केवायसी पूर्ण न करणे. लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी महत्त्वाची करण्यात आलेली आहे आणि ज्या महिलांनी ठरलेल्या प्रक्रियेनुसार ई-केवायसी पूर्ण केली नाही त्यांच्या लाभावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. अशा महिलांसाठी भविष्यामध्ये ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तर आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या पुन्हा पात्र होऊ शकतात. यासाठी महाआयडीआयच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत शासनाकडून अधिकृत सूचना आल्यावरच अंतिम प्रक्रिया स्पष्ट होईल. याशिवाय जिल्हानिहाय करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये काही महिला अपात्र आढळल्या आहेत. उदाहरणार्थ 4 चाकी वाहन असणे किंवा योजनेच्या पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणारी इतर माहिती आढळल्यामुळे काही लाभार्थ्यांचे हप्ते थांबवण्यात आले असल्याची माहिती समोर आलेली आहे. अशा प्रकारच्या पडताळणीमध्ये चुकीने आपले नाव अपात्र ठरले असेल तर अशा महिलेला वाटत असेल तर आपले नाव चुकीने जर अपात्र ठरले असेल असे जर महिलेला वाटत असेल तर संबंधित महिला व बालविकास कार्यालयामार्फत उपलब्ध असलेल्या तक्रारी किंवा हरकतीच्या प्रक्रियेची माहिती घेणे महत्त्वाचे आहे. तसेच संजय गांधी निराधार योजना किंवा इतर निराधार योजनांमधून दर महिन्याला मानधन घेणाऱ्या काही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठीही अर्ज केल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे एकाच लाभार्थ्याला संबंधित निकषानुसार दुहेरी लाभ मिळत असल्याचे आढळल्यास अपात्रतेची कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. एका कुटुंबातील लाभार्थ्यांच्या संख्येबाबत असलेल्या नियमांमुळे काही महिलांच्या नावावर परिणाम झाला आहे. एकाच कुटुंबातील किंवा एकाच रेशन कार्डशी संबंधित पात्रतेच्या नियमांमध्ये न बसणाऱ्या काही लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या काही महिलांचीही पात्रता तपासण्यात आली आहे. आयकर विवरणपत्र इतर उपलब्ध माहितीतून उत्पन्नाचा स्तर जास्त असल्याचे आढळल्यास काही लाभार्थी अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे. वयाच्या निकषांचेही यामध्ये समावेश आहे. अर्ज करताना पात्र असलेल्या काही महिलांचे वय नंतर 65 वर्षापेक्षा जास्त असल्यास त्यांच्या पात्रतेवर परिणाम होऊ शकतो. तसेच सरकारी किंवा संबंधित संस्थांमध्ये नोकरी करणाऱ्या काही महिलाही पडताळणीमध्ये आढळून आल्या आहेत. अशा लाभार्थ्यांच्या पात्रतेची तपासणी करून काहींचे लाभ थांबवण्यात आले आहे. काही प्रकरणांमध्ये आधी मिळालेल्या रकमेच्या वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याचेही सांगितले जात आहे. ई-केवायसी करताना घरातील व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे का, निवृत्तीवेतन घेत आहे का, या संदर्भातही माहिती विचारण्यात आलेली आहे. या तपासणीमध्ये पात्रतेच्या निकषांमध्ये न बसणाऱ्या काही महिला अपात्र करण्यात आलेल्या आहे. म्हणूनच जर तुमची लाडकी बहीण योजनेचा हप्ता अचानक बंद झाला असेल तर सर्वप्रथम आपले नाव लाभार्थी यादीत आहे का, आपली ई-केवायसी पूर्ण आहे का आणि आपल्या योजनेच्या सर्व पात्रता निकषांमध्ये बसता का हे तपासणे महत्त्वाचे आहे. जर केवळ ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे हप्ता थांबला असेल तर भविष्यात शासनाकडून ई-केवायसी सुविधा पुन्हा सुरू झाल्यास ती प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. मात्र इतर कारणांमुळे तुम्हाला अपात्र ठरवण्यात आले असेल तर तुमच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे असे वाटत असेल तर संबंधित अधिकृत कार्यालयाकडे हरकत किंवा तक्रार करण्याची प्रक्रिया उपलब्ध आहे. मित्रांनो, त्यामुळे हप्ता बंद झाला म्हणजे कायमचा लाभ बंद झाला असे प्रत्येक प्रकरणामध्ये समजणे योग्य नाही. तुमच्या प्रकरणामध्ये हप्ता नेमक्या कोणत्या कारणांमुळे थांबला आहे हे तपासणे खूप महत्त्वाचे आहे. शासनाकडून ई-केवायसी किंवा पुनर्पात्रतेबाबत अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अधिक स्पष्ट होईल.